अक्षय बोंद्रे आणि हे आहेत माझे आजोबा जगदीश बोंद्रे आणि मी आहे त्यांचा नातू. आमच्या चॅनलचं नाव आहे आजोबा नातू. तर मराठी भाषा गौरव दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. वा वा वा, मराठी भाषा असं म्हणाला बरं का. मराठी भाषा नव्हे, भाषा म्हणजे कुठला शय आहे? पुटफुडे. हा बरोबर, म्हणजे मराठीमध्ये दोन श आहेत ना, शहामृगातला श आणि षटकोनातला श, बरोबर आहे का नाही. तर मराठी गमतीशीर भाषा आहे, कळलं का नाही. आता ही मराठी आली कुठून, तर मराठीला आत्ता आपल्याला अभिजात भाषा म्हणून त्याचा केंद्र सरकारने त्याला मान्यता दिलेली आहे, बरोबर आहे. अभिजात भाषा म्हणजे काय? अभिजात भाषा म्हणजे जवळजवळ जिला 2000 वर्षाचा इतिहास आहे. बाप्पा. हा हा हा. म्हणजे आपल्या भारतामध्ये तामिळ आहे, कानडी आहे, ओरिया आहे, अशा काही भाषा आहेत आणि आपल्याबरोबर बंगाली भाषेला पण मिळालं आहे, कळलं नाही. तर ह्या ज्या भाषा आहेत ह्यांना 2000 वर्षाचा इतिहास आहे, कळलं का नाही. आणि जवळजवळ 1 ते 1,500 वर्षाचा लिखित इतिहास आहे, कळलं का नाही. हां, म्हणजे आपला मराठीचा जो पहिला भाषा पहिलीपासून बोलली जाते, परंतु पूर्वीच्या काही लिहायचे कशावरती, तर विजय वगैरे मिळवला की शिलालेख लिहायचे, माहिती आहे ना तुला. अशोकाचे वगैरे शिलालेख आहे की नाही. तसा एक शिलालेख आहे, त्या शिलालेखावरती लिहिलेला आहे श्री चामुंडे राये करविले, श्री चामुंडे राये करविले असा एक लेख लिहिलेला आहे, कळलं का नाही. म्हणजे चामुंडे रायांनी हे केलं, कळलं का नाही. हा जो काय लेख वगैरे लिहिला आहे तर त्याच्यानंतर साधारणपणे मला हा 10व्या शतकातला शिलालेख आहे, कळलं का नाही. म्हणजे आपल्याला जो लिखित पुरावा सापडतो तो हा आहे. त्याच्या अगोदरसुद्धा 7व्या शतकामध्ये असे काही शिलालेखांमध्ये मराठी शब्द आढळतात, कळलं का नाही. परंतु आद्य कवी जर म्हणायला लागला आपल्या मराठीमधला कवी किंवा ग्रंथकार, तर मुकुंदराज म्हणून जे आहेत त्यांनी परमामृत नावाचं आणि आणखीन पण एक कुठचं बरं विवेक सिंधू, कळलं का नाही, विवेक सिंधू नावाचं एक त्यांनी ग्रंथ लिहिला. त्यांचा परमामृत पण खूप प्रसिद्ध आहे, कळलं का नाही. तर आद्य कवी म्हणून मुकुंदराज यांचं नाव घेता येईल. आणि त्याच्यानंतर मोठे कवी म्हणजे आपले ज्ञानेश्वर महाराज, कळलं का नाही. म्हणजे ज्ञानेश्वरीवरती मराठीमध्ये जो खूप मोठा ग्रंथ आला पहिला तो म्हणजे ज्ञानेश्वरी, कळलं का नाही. तर अशा प्रकारे मराठी लोक जे आहेत, कळलं का नाही. आता आपण आपल्याला इतिहासामध्ये शिकवलं होतं राईज अँड फॉल ऑफ मराठा एम्पायर, बरोबर आहे. म्हणजे मराठ्यांचं उदय आणि अस्त, कळलं का नाही, उदय आणि अस्त. तर मराठी साम्राज्याचा अस्त कधीच झाला नव्हता, कळलं का नाही. हे जे शिकवलं जातं, कारण आपल्याला काय शिकवलं जातं की ब्रिटिशांनी मोगलांकडून सत्ता हातामध्ये घेतली, बरोबर आहे का नाही. तर ॲक्च्युली ब्रिटिशांनी ज्यावेळी सत्ता हाती घेतली, शेवटची जी लढाई झाली 1857ची, ती कोणामध्ये झाली? ब्रिटिश आणि मोगलांमध्ये नाही झाली. मग कोणामध्ये? झाशीची राणी लक्ष्मी आणि ब्रिटिशांमध्ये झाली, बरोबर आहे. लक्ष्मी होती, तात्या टोपे होते, नानासाहेब पेशवे होते, तिघेही मराठी माणसं, बरोबर आहे का नाही. आणि त्यावेळेस दिल्लीचं जे हे आहे, कळलं का नाही, दिल्लीचा जो बादशाह होता त्याच्या रक्षणाची जबाबदारी मराठी साम्राज्यावरती होती, कळलं का नाही. महाजी शिंदेनी 1780च्या आसपास मला वाटतं संपूर्ण दिल्ली काबीज केली होती, कळलं का नाही, महाजी शिंदेनी. आणि दिल्लीवरती मराठी झेंडा फडकावला होता आणि त्यांच्यामध्ये करार झाला होता की दिल्लीच्या बादशहाचं रक्षण मराठी माणसं करतील, कळलं का नाही. हां, म्हणजे दिल्लीमध्ये मराठी माणसांनी नाणी पाडली, कळलं का नाही. आपलं चलन जसं आता आपला रुपया आहे तसं मराठी चलन दिल्लीमधनं चालू होतं, कळलं का नाही. म्हणजे दिल्लीत मोगलांची सत्ता नव्हती, मराठ्यांचीच सत्ता होती. ज्यावेळेस ब्रिटिशांनी राज्य घेतलं, कळलं का नाही, त्यावेळेस मोगल नुसतं नावाला होता तिकडे, तो सत्ता मराठी माणसाची होती, कळलं का नाही. हां, आणि म्हणून तू जर बघितलंस ना तर भारतावरती जवळजवळ मराठी माणसाने राज्य केलं. म्हणजे अटकेपार आपण झेंडा, अटक नावाचं जे प्रांत आहे तिकडे अफगाणिस्तानच्या बॉर्डरवरती, कळलं का नाही, पाकिस्तान अफगाणिस्तानच्या बॉर्डरवरती, तिथपर्यंत आपण झेंडा दिला होता, बरोबर आहे. आणि आपलं राज्य तिथपासून ते खाली तंजावरपर्यंत, म्हणजे शिवाजी महाराजांचा भाऊ होता का नाही, तो सावत्र भाऊ, शहाजीराजांच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा, तर त्यांचं राज्य पण तिकडेच होतं, बरोबर आहे ना.
आणि पेशव्यांनी तर बाजीराव पेशव्यांनी एवढं राज्य वाढवलं कळलं की नाही की ते जे पानिपतच्या लढाईमध्ये आपण हरलो म्हणतात ना, ते तात्पुरते हरलो होतो कळलं की नाही. आणि ते सुद्धा जिंकलेली लढाई हरलो होतो काही कारणांमुळे. असो, तर सांगायचा मुद्दा असा की त्याच्यानंतर पुन्हा जाऊन आपल्या सगळ्या लोकांनी राज्य केलं. म्हणजे जवळजवळ हिंदुस्थानभर आपले राजे होते. बघ, आता बडोद्याला आपले गायकवाड, सयाजीराव गायकवाड, बरोबर आहे. इंदूरला अहिल्याबाई होळकर, त्याच्यानंतर झाशीला लक्ष्मीबाई, बरोबर आहे. आणि तिकडे ग्वाल्हेरला शिंदे, महाजी शिंदे, कळलं नाही. म्हणजे मराठी लोकांचं राज्य जवळजवळ हिंदुस्थानभर होतं, आहे की नाही, आहे की नाही. त्यामुळे मराठी माणूस जो आहे हा असा साधासुद्धा नाही आहे, बरोबर आहे ना. आणि म्हणून दिल्लीतेही तू गाणं पाठ केलं होतंस ना, दिल्लीचेही तख्त राखी तो महाराष्ट्र माझा. हा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, शाहीर साहेब यांचं गाणं आहे ना ते, ठीक आहे. त्यामुळे मराठी जी आहे ही त्याच्यानंतर तिचा अजून जो विस्तार झाला कळलं का, त्याच्यामध्ये सगळं ज्ञान आलं. ते एक तर ज्ञानेश्वर महाराजांमुळे त्या गीतेमध्ये सगळं ज्ञान आहे वेदांमधलं, बरोबर आहे. ते ज्ञान सगळं मराठीमध्ये आपल्याला मिळालं ज्ञानेश्वरीमुळे, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुकाराम महाराज, एकनाथ महाराज यांनी पुन्हा सगळं वेदामध्ये काय लिहिलं आहे ते सगळं मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये आणलं, कळलं का नाही. आणि त्यामुळे मराठीचा जो दर्जा आहे हा खूप उच्च दर्जा आहे. त्याच्यानंतर सुद्धा आत्ता आपण जे बोलतो ज्यांच्यासाठी, ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिन साजरा केला जातो, विवा शिरवाडकर, काय का नाही, ते नटसम्राट वगैरे नाटक बघितलं का ना, तो सिनेमा नाटक नाना पाटेकर काम केलेलं नटसम्राट, तर ते नाटक त्यांनीच लिहिलं होतं विवा शिरवाडकरांनी, कळलं का नाही. हां, आणि त्यांची भरपूर गीतं आहेत, कळलं का नाही, त्यांचं भरपूर वाङ्मय आहे. असे अनेक मोठे मोठे कवी, मोठे मोठे साहित्यिक, कळलं का नाही. पहिली कथा जवळजवळ मला वाटतं हना आपटे यांनी पहिली कथा आपली मराठीमध्ये लिहिली, कळलं का नाही, 18 साली. आणि आपण मुंबई म्हणतो का नाही, तर मुंबई जी सगळी वाढवली त्याच्यामध्ये 2 मराठी माणसांचा हात आहे. आणि त्यातला सगळ्यात मोठा हात म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ, कळलं का नाही, ज्यांच्या नावाने संस्कृतची पदवी ही दिली जाते ना, शिष्यवृत्ती मॅट्रिकला, जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्ती. आणि आपल्या मंडईला पण नाव आहे बघ, जगन्नाथ शंकर शेठ मंडई म्हणून वसईतल्या, आहे ना. तर ते जगन्नाथ शंकर शेठ म्हणजे साधा माणूस नव्हता. आपण जी आता रेल्वे बसतो ना, रेल्वे, तर रेल्वेचा पाया डलहौसीने घातला, लॉर्ड डलहौसीने घातला असं सांगतात, कळलं की नाही. लॉर्ड डलहौसीने नाही घातला, कळलं की नाही. लॉर्ड डलहौसी त्यावेळेस राज्यकर्ता होता, पण त्याचा पुढाकार घेतला होता जगन्नाथ शंकर शेठनी, कळलं की नाही. जगन्नाथ शंकर शेठ श्रीमंत होते खूप, कळलं की नाही. आणि त्यांनी काय केलं, जमशेदजी टाटा जे होते त्यांच्याबरोबर त्यांनी एकत्र आले ते, कळलं की नाही. आणि त्या दोघांनी इंडियन रेल्वेची स्थापना केली. त्याचं काय GI असं काहीतरी नाव होतं, कळलं की नाही. तर त्या रेल्वेच्या अंतर्गत मग ही मुंबई ठाणे ही रेल्वे धावली. आणि त्याच्या रूळ टाकण्यासाठी जागा पण त्यांनी स्वतःची दिली ती जगन्नाथ शंकर शेठनी, कळलं की नाही. त्यांनी पुढाकार घेतला, सरकारच्या मागे लागले आणि रेल्वेचा पाया त्यांनी घातला, कळलं की नाही. मराठी माणसांनी घातलेला आहे. आणि मराठी माणसांनी मुंबईतली जी अनेक कॉलेज आहेत, एल्फिन्स्टन कॉलेज वगैरे जी कॉलेज आहेत त्या कॉलेजची स्थापना जगन्नाथ शंकर शेठनी केलेली आहे, कळलं की नाही. त्याच्यानंतर पूर्वी सगळा जो न्याय असायचा, तर न्यायाधीश सगळे इंग्लिश असायचे, कळलं की नाही. आणि न्यायासाठी गेलेली माणसं मराठी, गुजराती, कानडी, कळलं की नाही. त्यांना इंग्लिश यायचं नाही, बरोबर आहे. त्यामुळे हा काय न्याय देतो त्यांना कळायचं नाही, हे काय बोलते त्यांना कळायचं नाही. मग जगन्नाथ शंकर शेठनी ब्रिटिश पार्लमेंटला पत्र लिहिली, कळलं की नाही, की तुम्ही न्याय देताय की अन्याय देताय, कळलं की नाही. तुम्हाला जर न्याय द्यायचा असेल तर इकडे मातीतली माणसं पाहिजेत, कळलं की नाही, इथली ज्युरी पाहिजे, बरोबर आहे ना. मग पहिल्यांदी जगन्नाथ शंकर शेठ या मराठी माणसाची ज्युरीमध्ये गणना वर्णी लागली, कळलं की नाही. तिकडे तर त्यांची नेमणूक झाली. मराठी माणूस पहिला ब्रिटिशांबरोबर तिकडे न्यायाच्या ह्याच्यामध्ये ज्युरी म्हणून बसला तो, कळलं की नाही. तर असं सगळं मराठी माणसांचं आपलं आहे, कळलं की नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ना की अमृताचेही पैदा जिंके, कळलं की नाही, अशी मराठी आहे. तर मराठीचे अनेक अर्थ निघू शकतात, आपण वळवावी तशी ती वळते, कळलं की नाही. आणि ती व्याकरण शुद्ध भाषा आहे, कारण तिची जी लिपी आहे ती देवनागरी आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये
शिवाजी महाराजांच्या काळात किंवा काही एक 100 वर्षापूर्वीपर्यंत मोडीमध्ये पण लिहिलं जायचं. मोडी नावाची एक लिपी होती. हा. थोडीशी सिमिलर आहे मराठीशी, पण थोडीशी वेगळी अशी फास्ट लिहायला बरी पडते अशी. कळलं? हा. परंतु बहुसंख्य जो पत्रव्यवहार आहे तो मराठीमध्ये झालेला आहे. कळलं? म्हणजे मराठीमध्ये आता आपण मराठी म्हणतो का नाही, शुद्ध मराठी. मराठीमध्ये उर्दू शब्द आहेत, मराठीमध्ये फारसी शब्द आहेत, हो. अरबी शब्द आहेत, मराठीमध्ये इंग्लिश शब्द आहेत. कळलं की नाही? हो. हळूहळू जशी भाषा वाढत गेली, कळलं की नाही, हो. जसे लोकांचा संबंध येत जातो तशी भाषा वेगळी होत जाते. कळलं की नाही? हो. आपल्या एकट्या वसईमध्ये 8 का 9 प्रकारची मराठी बोलली जाते. बरोबर आहे ना? ख्रिश्चन हो. लोक वेगळी बोलतात, पानमाळी वेगळी बोलतात, आपण वेगळी मराठी बोलतो. कळलं की नाही? घाटावरती वेगळी मराठी बोलली जाते, कोल्हापुरी. हो. त्याच्यानंतर विदर्भात वेगळी बोलली जाते, अहिराणी बोलली जाते, कोकणात वेगळी मालवणी बोलली जाते. हो. कळलं की नाही? वऱ्हाडी बोलली जाते. अशा वेगवेगळ्या मराठीचे प्रकार आहेत. कळलं की नाही? परंतु मूळ मराठी भाषा जी आहे, कळलं की नाही, हा. तिचे सगळे काय म्हणतात उपभाषा म्हणता येईल आपल्याला. कळलं? हा. आणि जवळजवळ आपला किती वर्षाचा इतिहास, 2000 वर्षाचा. बरोबर आहे ना? आणि ती संस्कृतमधून आल्यामुळे देवनागरी पण तिने लिपी घेतलेली आहे. अच्छा. बरोबर आहे ना? आणि देवनागरी लिपी असल्यामुळे त्याच्यामध्ये स्पेलिंग पाठ करायला लागत नाही. तर तुम्हाला इंग्लिशमध्ये कधी स्पेलिंग पाठ करायला लागतं, हो. मराठीमध्ये तर स्पेलिंगच नाही ना. त्यामुळे मराठीमध्ये स्पेलिंगची कॉम्पिटिशनच होऊ शकत नाही. तर मराठीमध्ये तू जे बोलणार तेच लिहिणार ना. हो. बरोबर आहे का नाही? त्यामुळे स्पेलिंग पाठ करणं, अमुक करणं, तमुक करणं असं काय नाही. बरोबर आहे का नाही? हा. सोपी भाषा आहे ती, आहे ना. हो. म्हणून मराठी असल्याचं आपल्याला अभिमान. थँक्यू मराठी. तर मंडळी, जर का तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर अभिप्राय लिहून कळवा. धन्यवाद.